मागील काही दिवस झाले आपण इंद्रायणी नदीची अवस्था बघतोय। मागचे अनेक महिने वर्ष झाले अनेक आंदोलनं होत आहेत, अनेक प्रकारच्या सामाजिक क्षेत्रातील नागरिक याचा विरोध करतात। प्रशासन कुठेतरी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतंय का? वारकरी असतील किंवा इंद्रायणी नदी पात्राच्या क्षेत्राचे काही नागरिक रहिवासी नागरिक येतात, जे शेतकरी वर्ग येतो यांच्या जीवाशी खेळतं का हा प्रश्न उभा राहतो। फक्त मागच्या काही काळात प्रशासन असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असेल किंवा सरकार असेल की ते एकच गोष्ट सांगतोय की आम्ही इंद्रायणी नदीवर काम करतोय, विकास आराखडा तयार करतोय, राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, केंद्र सरकारकडे पाठवलाय, कुठेतरी या गोष्टी थांबल्यात, चालू आहे। ही असली फक्त उडवडीची उत्तरं आपल्याला आपण आतापर्यंत ऐकली। ऐकण्यापेक्षा आपण आता पाहिलं तर ही परिस्थिती आपल्याला दिसेल की आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई या अनधिकृतपणे चालणारे व्यवसाय असतील किंवा या क्षेत्रात येणारी नगरपालिका नगर परिषद असेल किंवा महानगर पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल यांचं दूषित पाणी थेट इंद्रायणी नदीत सोडलं जातं। अनेक मागच्या काळात बघतोय आपण की टेंडर काढली जातात की जलपर्णी काढण्यासाठी, इंद्रायणी नदी स्वच्छ करण्यासाठी अनेक कसले प्रकारच्या कार्यक्रम नगरपालिका असेल किंवा प्रशासनाकडून घेण्यात येतात। पण हेच जर पैसा, हेच जर टेंडर आपण जलपर्णी काढण्यासाठी किंवा इतर कामासाठी वापरत असेल, हे जर टेंडर बंद करून आपण जर एसटीव्ही प्लॅन्ट असेल किंवा या गोष्टी का करतात ही कारणं शोधण्यात जर खर्च केला तर नक्कीच आमच्या वारकरी संप्रदायातील नागरिकांना किंवा वारकऱ्यांना याचा न्याय भेटेल। आणि फक्त धार्मिक मुद्दे घेऊन राजकारण करण्यापेक्षा ते धार्मिक क्षेत्र असतील किंवा त्या धार्मिक गोष्टी महत्त्व असणाऱ्या ग्रंथात महत्त्व असणाऱ्या गोष्टी आपण खरंच सुरक्षित ठेवतोय का हा विचार आपण केला पाहिजे। माझं प्रशासनाला विनंती आहे की येत्या 2 दिवसावर आषाढी वारी येऊन ठेपलेली आहे, या काळात काही जर निर्णय शासनाने घेतला नाही तर येणाऱ्या प्रशासकीय असेल या राजकीय कुठल्याही नेत्याला वारकरी संप्रदाय व तीर्थक्षेत्र आळंदीतील नागरिकांच्या रोषाला सामोरे जाऊ नये।